नमस्कार. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी ठरवलं की आपल्या नव्या मराठी वर्षाची सुरुवात खूपच सुंदर करायची आणि म्हणून मी थेट आपल्या सर्वांची लाडकी अमृता खानविलकरीला भेटली आणि ती फार सुंदर दिसते. थँक्यू. आपला सण आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक अत्यंत सुंदर असा मुहूर्त असतो आणि आज आपण सगळे आस्वादला भेटलो आहे. आणि आज ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते की आज आम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूसाठी किंवा चला आज आपण चित्रपटाबद्दल बोलूया, वेब सिरीजबद्दल बोलूया म्हणून नाही भेटलो आहे. आज आम्ही मज्जा करायला भेटलो आहे आणि माझे सगळे मीडियामधले मित्रपरिवार जे आहेत ते इथे आलेत आणि अर्थात नीलू इकडे आहे. सो थँक्यू सो मच नीलू फॉर ग्रेसिंग दिस इन्व्हाइट. दॅट्स इट. आणि अर्थात तू बोलवलंस की हे बघ आम्ही येतोच सगळीकडे आणि त्यामुळे तुझ्या एका हाकेवर आम्ही आलेलो आहोत इकडे आणि अतिशय छान दिसतीस तू. आजच्या आधी लुक बद्दलही प्लीज सांग. काही नाही, मला मी गेले ॲक्च्युली लास्ट फुल वीक मी इतक्या पैठण्या आणि इतक्या साड्या नेसल्यात. म्हटलं की आज जरा काहीतरी वेगळं करूयात, म्हणजे कसं मोकळेपणाने बसता येईल. आणि ही जी थाळी जी जवळपास माझं 4 दिवसाचं जेवण आहे, ठीक आहे, आस्वादला आपण इथे आलो आहोत. सो हे खाण्यासाठी एक काहीतरी एक इझी पाहिजे होतं, म्हणून मग मी माझ्याकडे एक अत्यंत सुंदर अशी पैठणी होती गुलाबी रंगाची. त्याचा मी ड्रेस केला आहे आणि पैठणीचा? हो, हा पैठणीचा आहे. आणि त्याच्यावर मम्मीनी मला हा एक कॉन्ट्रास्ट असा दुपट्टा आणलाय. खूप सुंदर दिसतेस. आणि ही जी चैत्र थाळी आहे आस्वादची, तुला यातलं काय सर्वात जास्त हे बघ, मी फक्त आमरस सोडून ना हे मी सगळं बाकी काही संपवू शकत नाहीये. मी आमरस 3-4 वाट्या पिऊ शकते. आवडतं? 3-4 हां, पण मी तुला सांगते की काजूची उसळ माझी मम्मी अत्यंत सुंदर अशी ओल्या काजूची उसळ बनवते आणि ती इथून बनवून ती दुबईला वगैरे पाठवते माझ्या बहिणीकडे. फणसाची, मला फणस प्रचंड आवडतं. म्हणजे लहानपणी असं व्हायचं की आंबा सोडला तर मला फणसच खायला आवडायचं. मग त्याच्यात बरका असतो आणि त्याच्यानंतर एक कापा असतो. असं तो कापा खूप मस्त असतो. तर फणसाची भाजी आहे. भाजी बनवणं हे पण एक कला आहे. हो, कला आहे, कारण तो सगळा चीक असतो तो हाताला लागतो अगं. त्यानंतर मसाले भात म्हणजे संपला विषय. मला किती मसाले भात द्या. पुऱ्या त्याच्यानंतर जरा जास्त आहे. खूपच मी सांगते काय, माझं 4 दिवसाचं जेवण आहे. आत्ता मी हे असं जेवू शकत नाहीये. त्याच्यानंतर कैरीची का आंब्याची आमटी आहे ना, हो, कैरीची आमटी आहे. आणि त्यानंतर पापड आहे आणि त्याच्यानंतर वाटली डाळ आहे. चैत्राची हो, बघ ना. आणि असं मस्त असा एक पकोडा आहे आणि गरम गरम आहे. आणि गोड आहे, ते तू पण तुझं आवडतं. हे माझं अत्यंत आवडतं आहे. आणि ते म्हणजे कैरीचं पन्ह, वा वा वा, म्हणजे इज फारच मस्त. म्हणजे तुझा जन्म चैत्रातला नाहीये पण तुला हे सगळ्या गोष्टी खूप आवडतात. आमच्या घरी म्हणजे नुरवी, मम्मी, अदिती हे आंब्यासाठी वेडे आहेत. म्हणजे मला आठवतं की गावाकडनं जेव्हा आंबे यायचे, एक साधारण 12-13 पेट्या यायच्या आणि मम्मी आहे ना त्या बेडरूममध्ये असे लावून ठेवायची आणि त्या बेडरूममध्ये आंब्याचा सुगंध पसरायचा कम्प्लिटली. आणि जेव्हा मम्मी अशी एवढी मोठी थाळी घेऊन मम्मी आंबे कापून आणायची, साधारण एक 5-6, आणि दारं बिरं लॉक करायची की कोणी यायला नको, कारण एकालाही कोणालाही बाहेरच्याला आंबा द्यायचं म्हणजे माझ्या मम्मीच्या जीवावर यायचं. बापरे, म्हणजे आंबा खूप फेवरेट. प्रचंड. म्हणजे ती काहीही खात नाही. हो, ती काही खात नाही. ती फक्त आंबे खाते. म्हणजे तुझं पण आंबा फेवरेट. हां, म्हणजे आहे, पण मी म्हटलं तसं मला फणस जास्त आवडीचं आहे. हो हो हो. आणि जसं आता गुढीपाडव्याचं बद्दल आपण तू बरेच यावर्षी काही संकल्प केलेले आहेस, त्याही बद्दल आम्हाला प्लीज. नाही, संकल्प एवढंच आहे. अर्थातच आपल्याला म्हणजे मला एक चांगलं काम करायचंच आहे. पण कुठेतरी एक सेल्फ ग्रोथ किंवा पर्सनल ग्रोथसाठी मला खूप गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी मी योगा इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्या परीक्षा देणार आहे आता पुढच्या महिन्यामध्ये. त्याचं मी एक कोर्स करत होते. त्यानंतर अर्थात मला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे. म्हणजे माझी इच्छा आहे. आता ते कसं सगळं जुळतंय, हां, एक्झॅक्टली ते करायचं आहे. आणि बाकी कथ्थक सुरू आहे. कथ्थकमधली माझी पहिली परीक्षा झाली आहे. त्याच्यानंतर एक शो क्युरेट करायचा आहे. सो लेट्स सी काय होतं, कसं आणि होतं. म्हणजे अमृता, आम्हाला सगळ्यांना माहिती खूप सुंदर डान्सर आहेस, पण कथ्थकनी तुला एक कथ्थक शिकण्यानंतर तुझ्यात काय तो चेंज झाला? मला असं वाटतं की आधी आपल्याला कोणीतरी शिकवायचं, मग कुठला तरी शो यायचा तेव्हा मी करायचे. पण आता माझा प्रॉपर रियाज असतो सकाळचा. म्हणजे तो एक वेळ जो आहे आणि ते रेस तुझ्यात आहेतच. नाही, मला मला हा म्हणजे ते ठीक आहे, कारण त्या त्या प्रकारची मला असं वाटतं की ती गाणी सुद्धा मला मिळाली आहेत. आणि कुठेतरी मला मला ते जे रियाज आणि हे सगळं मी मिस करत होते ते कथ्थकच्या माध्यमातून मला करता येत आहे. आणि मला फार मजा येते यार. ते
हो प्रचंड आवडतंय. हो म्हणजे सकाळ योगानी आणि कथक हो अगदी म्हणजे मी सकाळी म्हणजे पहाटे 5:30 6:30 वगैरे मी उठते आणि त्याच्यानंतर मग जे काही आहे ते माझा योगा असतो, मग पूजा असते आणि मग कथ्थक प्रॅक्टिस माझी 10 पर्यंत सगळं उरकतं. म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे अमृताकडनं. जे सगळं पडद्यावर दिसत असतं आपल्याला छान छान, त्याच्या मागे एवढी मेहनत असते आणि ती मेहनत अर्थात महत्त्वाची आहे. फक्त जाता जाता मी हेच विचारीन की गुढीपाडवा म्हणल्यावर घरात उभी राहणारी उभारणारी गुढी असते किंवा शोभायात्रा असते मुंबईची. तसं तुझी एखादी छान आठवण काय, की गुढी म्हणल्यावर तुझ्यासमोर हे चित्र येतं असं काय आहे? गुढी म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर एकतर आम्ही घरात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गुढी उभारतो. म्हणजे मला आठवतं पुण्यात असताना पप्पा ते सोहळं नेसून प्रॉपर गुढी उभारायचे आणि आजही ते दृश्य एक एक आहे मनात आणि त्याच्यानंतर मग आता निर्वाण ते करतो छोटीशी गुढी अशी. आता ही आहे ना, आता ही अशी ती अशी अशी करत राहतो, मग आम्हाला दाखवतो मा दिस इज गुढी. म्हटलं हो का बाळा. आणि हो आता त्याला कळायला लागलंय. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे शोभायात्रेचं तू म्हणालीस तर डोंबिवलीच्या शोभायात्रेत मी भाग घेतलाय, त्याच्यानंतर गिरगावातल्या शोभायात्रेत मी भाग घेतलाय तिकडे. पण मजा येते ग, खूप मस्त वाटतं. भरलेलं वातावरण असतं आणि हो आणि ना आणि एक्झॅक्टली आणि म्हणजे त्याला किती सुंदर शब्द आहे हा शोभायात्रा. कारण खरोखरच म्हणजे आपल्या संस्कृतीची शोभा वाढवणारं आणि मराठमोळ्या साड्या नथी आणि म्हणजे फेटे वगैरे लावून असं जे काही घालून जी काही असतात सगळी मंडळी फारच सुंदर आणि हो हो अगदी 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 फारच सुंदर. आणि आता अर्थात म्हणजे तुझी जी छान भेट आली त्याबद्दल 1-2 मिनिटं शेवटी बोललंच पाहिजे. लुटेरे सध्या जोरात गाजतीये आणि खूप चर्चा होतीये त्याची. तुझ्यापर्यंतही छान छान फीडबॅक येत हो अगदीच. म्हणजे मला असं वाटतं की अनेक डिरेक्टर्स आहेत ज्यांनी माझं काम बघितलं आणि त्यांनी माझा फोन नंबर कुठून तरी काढून आवर्जून मला फोन केलेत, मला मेसेजेस केलेत आणि त्या गोष्टीचं कौतुक वाटतं. कारण आपण कुठली तरी कलाकृती करतो तर ती लोकांना या तर आवडते या तर आवडत नाही. ठीक आहे, त्याचं असं काही मधल्यामध्ये असं काही नसतं आणि चांगलं वाटतं ना. कारण अनेकदा असं होतं आपण मेहनत तर करतोच सगळे कलाकार, पण त्यानंतर ती कलाकृती जेव्हा येते तेव्हा ती सगळ्यांनाच आवडते असं नाही. पण आय एम व्हेरी ग्लॅड की ते लोकांना आवडतंय. हो 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 खरंच आहे खरंच आहे खरंच आहे. नक्कीच आम्हाला आता ते वेगवेगळे एपिसोड अजून येत आहेत, तशी तशी ती उत्सुकता वाढणार आहे. थँक्यू सो मच अमृता, आणि हेही वर्ष तुला अतिशय समृद्धीने भरभराटीचं जावो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.